आपल्या सर्वांना माहिती आहे की ही माहिती मला आपल्या माध्यमातूनच समजते आणि कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं आणि सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे. तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. पण सकारात्मक आहेत का इतके मोठं मी तुम्हाला ते सांगतो की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवारसाहेब हे निर्णय घेतील. या बाबतीमध्ये याविषयी मला आपल्या माध्यमातून आत्ताच ते समजते आणि एखादी माहिती आपल्याला नसतानाही त्या माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करणं हे थोडं मला चुकीचं वाटते. परंतु अजितदादा पवारसाहेब निश्चित प्रकारे योग्य निर्णय घेतील. MSP-पेक्षा कमी भाव मिळतो. आता कापूस सोयाबीनही मार्केटला आलेला आहे. मध्यंतरी असं निर्णय झाला होता की MSP-पेक्षा कमी दर दिला तर गुन्हे दाखल होईल. आता त्याबाबतचे काही निर्णय घेतले जाणार का? या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार असं कोणी जर कोण चुकीच्या गोष्टी किंवा MSP-पेक्षा जर कमी भाव देत असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. आणि स्वतः पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचं विशेषतः बारीक लक्ष या विभागावरती असल्यामुळं रावल साहेब पण निर्णय घेतील आणि कृषी विभाग पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेईल. शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे. अतिवृष्टी झालेली आहे, कधी दुष्काळ पडतो आहे, कधी गारपीट होते आणि हवामान बदलामुळं कधी काय निसर्गाचं कधी संकट काय येईल ते सांगता येत नाही. तर या निसर्गाच्या असल्या या संकटाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवारसाहेब असतील, ह्या मंडळींचं बारीकसं लक्ष माझ्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक गोष्टीवरती तो जो शेतामध्ये पीक घेतोय, फळबाग घेतोय किंवा ज्या गोष्टी करतो त्याला बाजारभावापासून ते पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.